नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इतिहास राज्यशास्त्राची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच 2025-26साठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. हीच प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. मार्च-एप्रिल महिन्यामध्ये आपली ही परीक्षा होईल. साधारणतः 17 तारखेनंतर आपली ही परीक्षा नियोजित आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व प्रश्न विचारले जाणार आहेत. यापूर्वीच आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलची प्लेलिस्ट अवश्य पहा. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहास राज्यशास्त्राची इयत्ता 9वीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यात इतिहास आणि राज्यशास्त्र दोन्ही विषयांचे प्रश्न असतील. विभाग 2मधून आपल्याला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा 3 गुणांसाठी. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. बघा पहिलं, भारत सरकारने 1975मध्ये डॉक्टर फुल रेणू शहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. अ पर्याय बरोबर आहे. दुसरं, इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ॲपल हा दूरसंचार उपग्रह होय. आपल्याला याच पद्धतीने उत्तरासहित लिहायचं आहे. फक्त उत्तरं लिहू नका, नाहीतर आपल्याला अर्धेच गुण मिळतील. तिसरं, जयपूर फूटचे जनक म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांना ओळखले जाते. पुढचं ब भाग बघा आपला 3 गुणांसाठी. 3 जोड्यांचे गट दिलेले आहेत यामध्ये आपल्याला आणि त्याच्यातली चुकीची जोडी आपल्याला बरोबर ओळखायची आणि त्याला तुम्हाला 1-1 गुण मिळणार आहे. बघा पहिला गट सौदामिनी राव, विद्या बाळ, प्रमिला दंडवते आणि ज्योती मापसेकर. याच्यातली चुकीची जोडी आहे ज्योती मापसेकर महिला आयोग. ड ही चुकीची जोडी आहे. ती आपण अचूक ओळखली की आपल्याला 1 गुण मिळेल. दुसरा गट आहे त्याच्यातली चुकीची जोडी आहे अग्नी, जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र. तिसरा गट आहे त्याच्यातली चुकीची जोडी आहे डॉक्टर मोहनराव पोलिओ. ते आपण अचूक ओळखायचे आणि लिहायचे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांचा हा आपला प्रश्न आहे. त्यामध्ये पहिली कृती आपल्याला दिलेली आहे ती आहे तक्ता पूर्ण करा. 4 गुणांसाठी. 2 गुणांसाठी हा तक्ता आहे. पहिलं, भारतातील महत्त्वाच्या भाषा हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, मराठी. दुसरं, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त कर्णम मल्लेश्वरी. 3, तुम्ही पाहिलेले बालचित्रपट एलिझाबेथ एकादशी, किल्ला, शाळा. चौथं, विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे. ती आहे NDTV, प्रादेशिक वाहिन्या, स्थानिक केबल TV. त्यानंतर दुसरं बघा, चौकट पूर्ण करा. 2 गुणांसाठी. 1, भारतात आयात होणाऱ्या वस्तू खनिज तेल, नैसर्गिक वायू, औषधे, खते, मोबाईल. दुसरं, भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, मोती. त्यानंतर क भाग बघा, टिपा लिहा कोणत्याही 2. 4 गुणांसाठी. पहिली टीप आहे कुटुंब संस्था. दुसरी आहे अवकाश संशोधन.
आणि तिसरी आहे पोखरण अणु चाचणी. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. दुसरं, पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. तिसरं आहे, 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. या टिपा लिहा आणि सकारण स्पष्ट करा. त्याचबरोबर सविस्तर उत्तरं लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा. या ब्रॉड क्वेश्चनची उत्तरं आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलची इयत्ता 9वीची इतिहासाची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील. त्यानंतर चौथा प्रश्न बघा मुलांनो, दिलेल्या उतार्याचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न. एक उतारा दिलाय, बघा तो उतारा. त्याचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचेत. पहिला प्रश्न आहे, कोणत्या भारतीय भाषेने भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचे काम केले? बघा शेवटच्या ओळीत त्याचं उत्तर आहे, ते आहे हिंदी भाषेने. दुसरं, कोणाची संख्या आता कमी होत चालली आहे? बोलीभाषांची संख्या कमी होत चाललेली. तिसरे, भारतातील महत्त्वाच्या भाषा कोणत्या? बघा या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये दिलेले हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड या सर्व बोलीभाषा महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 6 गुणांचा हा प्रश्न असणार आहे आपला आणि कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न, कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा. दुसरा प्रश्न आहे, ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत? तिसरा प्रश्न आहे, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? त्यानंतर राज्यशास्त्राचा प्रश्न. प्रश्न 6वा, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा 2 गुणांसाठी. पहिलं, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? क हा पर्याय बरोबर आहे, ते आहे जर्मनी. दुसरं, भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश, तो आहे नेपाळ. ब भाग, खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. पहिलं, दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. उत्तर आहे बरोबर. दुसरं, निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात. चूक. 3, आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. बरोबर. ही तिन्ही विधानं आपल्याला सकारणसुद्धा स्पष्ट करायची आहेत आणि ते कारण आपल्याला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळेल. प्रश्न 7वा बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पहिलं, दक्षिण आशियाई सहकार्य संघटनेची म्हणजे सार्क संघटनेची राष्ट्र, तिथले राष्ट्र आपल्याला भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, मालदीव, श्रीलंका, अफगाणिस्तान ही 7 राष्ट्र आहेत. पुढचं, फ्रेंच राज्यक्रांतीने या मानवी हक्कांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. त्यानंतर शेवटचा प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एका प्रश्नाचं उत्तर लिहायचे 2 गुणांसाठी. पहिलं, संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे लिहा. दुसरे, भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागे पार्श्वभूमी विशद करा. यांची उत्तर आपल्याला प्लेलिस्टमध्ये मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची इतिहास व राज्यशास्त्राची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका
उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.